जय हिंद दोस्तों, मेरा नाम है ताबिश खान और आप देख रहे हैं ए विजन न्यूज। अकोला विजन न्यूज, हरदम सच के साथ। अकोला के कृष्णनगर परिसर में हाल ही में हुई हिंसक झड़प और फायरिंग के बाद पुलिस ने सख्त एक्शन लिया है। इलाके में दहशत फैलाने वाले 4 आरोपियों की पुलिस ने सार्वजनिक डंड निकाली और उन्हें कान पकड़कर नागरिकों से माफी मंगवाई गई। हिंसा के इस मामले में कुल 23 लोगों पर अपराध दर्ज हुआ था, जिनमें से 12 आरोपियों को अब तक गिरफ्तार किया जा चुका है। पुलिस की इस कार्रवाई का उद्देश्य था नागरिकों में सुरक्षा और भरोसा का माहौल बनाना और ये संदेश देना कि कानून से ऊपर कोई नहीं है। स्थानीय लोगों ने भी इस पहल का स्वागत किया और कहा कि इस तरह की सख्ती से इलाका फिर से शांत और सुरक्षित बनेगा। अकोला पुलिस की ये कार्रवाई अब तक दहशत नहीं, कानून का राज की एक मजबूत मिसाल बन रही है। आजचा हा प्रयोग नव्हता, ही एक तपासाची प्रोसिजर आहे। जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतात तर त्याच्यात अधिक पुरावा निष्पन्न करणे आणि गुन्हा कसा घडला, कुठं त्यांचा जमाव झाला किंवा काय काय घटना घडल्या, ह्या सगळ्या प्रॉपर गुन्हा बरोबर त्यांनी केला की नाही, योग्य आरोपी आहेत की नाही, हे सगळ्या पडताळणी करण्यासाठी आम्ही क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करतो। तिथं हे जो गुन्हा घडलेला आहे तो परत तशाच प्रकारचा पोलिसांच्या आणि पंचांच्या समक्ष हे सगळं करून घेतो, जेणेकरून ते पुराव्याच्या दृष्टीने ते उपयोगी पडतं आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने ते उपयोगी असतं। त्याला क्राईम रिक्रिएशन म्हणतात। या प्रकारामध्ये आम्ही आज हे आरोपी इथं आणून, हा रायटचा आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये लिथल वेपन्स वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये फायर आर्म्स वापरलेले आहेत। तर अशा प्रकारची जनसामान्यामध्ये खूप दहशत निर्माण झाली आहे। तर अशा प्रकारे यांच्या विरुद्ध सक्तीनं कोर्टासमोर पुरावे मांडता यावेत, त्यासाठी क्राईम रिक्रिएशन करण्यासाठी आम्ही इथं आजचा ही ड्रिल केलेली आहे। तर नागरिकांच्या मनात जे भीती आहे ती कमी करण्यासाठी हा प्रयोग नाही, बरोबर आहे। ही गोष्ट आम्ही नागरिकांना रेस्ट्रिक्ट करून सुद्धा हे करता आलं असतं, पण नागरिकांना आम्ही थोडंसं बघू दिलं। त्याचं कारण फक्त एवढंच आहे की त्यांच्या मनातून अशा गावगुंड लोक जे आहेत हे यांची भीती निघाली पाहिजे। यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी सर्वसामान्य जनता समोर आली पाहिजे आणि जनतेला कळालं पाहिजे की पोलीस आणि जी सिस्टीम आहे ही फंक्शनिंग आहे, काम करते आणि आपल्या संरक्षणार्थ आहे। त्याच्यामुळे आपण असं जर कोणी काही गुन्हेगारी करत असेल तर त्याच्या विरुद्ध समोर येण्यासाठी पोलीस त्यांच्या मानसिक बळ त्यांचं वाढण्यासाठी आम्ही थोडीशी ही ड्रिल पब्लिकच्या समोर केलेली आहे।